वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदी धाबा स्टाईल चमचमीत अंडा करी कशी बनवायची, तेही झटपट आणि एकदम मस्त अशी याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान, जशी पाहायला दिसते तशी खायलाही एकदम मस्त दिसते आणि झटपट बनून तयारही होते। तर चला मग फटाफट सुरू करूया। सर्वप्रथम अंडा करी करण्यासाठी मी इथे 7 ते 8 अंडे घेतले आहेत। ते आपण बॉईल करून घेऊया। गॅसवर पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये अंडे घालायचे आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम हीटवर 10 ते 15 मिनिटं आपण हे बॉईल करत ठेवून देऊया। तोवर आपण ग्रेव्ही पेस्ट करून घेऊया। तर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आणि साधारण 4 मोठे चमचे आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे आलं घालायचं आहे। आलं हे बारीक बारीक कट करूनच घालायचं आणि त्यानंतर इथे 1 गाठ सोललेली लसण घालून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपण याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम फक्त 1 ते 2दा फिरवून आपण याची अशी घट्ट दरदरी ग्रेव्ही तयार करून घेतली की त्यानंतर यामध्ये 1 टमाटर चिरलेला घालायचा आणि परत याची छान अशी पातळ एकदम अशी क्रीमी टेक्स्चरमध्ये येतपर्यंत ग्रेव्ही तयार करून घ्यायची। ही आपला मसाला ग्रेव्ही होणार आहे। तर आता ही साईडला ठेवायची आणि आपण बघूया आपले अंडे बॉईल झालेत का। झालेले आहेत अंडे बॉईल। तर आता ते अंडे आपण सोलून घेऊया। अंडे उकडताना पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घ्यायचं, त्यामुळे काय होतं आपली अंडी फुटतही नाही आणि झटपट आपली अंडी ही पूर्णपणे छान कुक होतात। तर बघा अंडं असं पद्धतीने सोललं की याला आडव्या आकारामध्ये अशी चिरे मारून घ्यायचे। त्यामुळे काय होईल की आपण जेव्हा याला तेलामध्ये तळून घेऊया ना, तेव्हा पूर्ण आतपर्यंत हे तळल्या जातील, म्हणून असे आडवे याला चिरे मारून घ्यायचे। तुम्ही उभे देखील मारू शकता। तर अशा पद्धतीने सर्वच अंडी मी छिलून घेणार आहे आणि आडवे असे चिरे मारून घेणार आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण अंडी मी छिलून घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अंडी पूर्ण छान छिलून झालेली आहे, चिरे देखील मारून झालेले आहे। आता गॅसवर एक कढई ठेवायची, ज्यामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त प्रमाणात घालू शकता। त्यानंतर ही सर्वच अंडी आपण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। मीडियम हीटवरच 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली अंडी छान मस्त फ्राय होऊन जातात। अंडी जर फ्राय केली तर ग्रेव्हीमध्ये टेस्ट खूप छान येते, मस्त एकदम। तर आपली अंडी थोडी अशी ब्राऊन झाली की त्यामध्ये थोडं हळद घालायचं आहे, थोडं तिखट घालायचं आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यामुळे काय होते आपल्या अंडीला टेस्ट खूप छान येते। तर अशा पद्धतीने आपले अंडे तळून झाले की आता हे आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये आपण भाजी देखील करणार आहोत, म्हणून तेल जर थोडं जास्तही झालं तरी पण काही हरकत नाही, आपण हे तेल परत यूज करू शकतो। तर बघा अशा पद्धतीने आपली अंडी छान तळून गेलेली आहेत। तर आता हे आपण तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं। पूर्णपणे अंडी आपण छान सर्वच बाजूनी अशी तळून घ्यायची आहेत, त्यामुळे आपली भाजी खूप छान टेस्टी बनते। तर बघा ही आता काढून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि जे तेल आपलं कढईमध्ये उरलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा पण आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेतला की त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही पेस्ट करून घेतलेली ती मिक्सरमधून ती पूर्ण पेस्ट घालायची आणि छान मीडियम हीटवर कमीत कमी 5 ते 6 मिनटं आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची। जेवढी आपला मसाला शिजेल, जेवढी ही ग्रेव्ही एकदम छान शिजेल, तेवढीच आपली भाजीला चव एकदम अप्रतिम येईल। तर बघा तेल थोडं सुटायला लागलं म्हणजेच आपली ग्रेव्ही छान शिजली की त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग तिखट घालायचं आहे। साधारण मी 2 चम्मच तिखट घातलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, सोबतच 1 चम्मच धनेपूड घातलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चम्मच हा गरम मसाला घालायचा आहे आणि मीठ पण टेस्ट अकॉर्डिंग ह्याच वेळेस घालून घ्यायचं आणि परत एकदा छान एकजीव करायचं। आपले मसाले छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं। 1 मिनटं तेलामध्ये तिखट मीठसुद्धा छान शिजू द्यायचं, म्हणजे आपला पूर्ण मसाला एकदम परफेक्ट शिजेल। आणि सोबतच गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे मी साईडला। ते गरम झालं की गरम पाणी साधारण 1.5 ग्लास
मी इथे घालून घेतलेलं आहे। ग्रेव्हीमध्ये जर गरम पाणी घातलं तर ग्रेव्हीची टेस्ट खूप छान येते आणि कलर पण चेंज होत नाही। तर अशा पद्धतीने उकळी यायला हवी, त्यासाठी म्हणून 5 ते 6 मिनटं परत आपण याला झाकण ठेवून छान उकळी येऊ देऊया, म्हणजे आपली ग्रेव्ही अगदी छान बनेल। आणि ग्रेव्हीला उकळी आली की आपण जे अंडे तळून घेतलेले होते ते सर्वच अंडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि परत 1 ते 2 मिनटं आपण याला शिजू देणार आहोत। त्यापूर्वी आपण इथे गोडा मसाला घालून घ्यायचा आहे। तर 1 चम्मच मी इथे गोडा मसाला घातलेला आहे आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने स्वच्छ धुतलेली। त्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम मस्त दिसते, परफेक्ट बनते आणि खूप छान टेस्ट देखील येते। तर आता एकदाही मस्त फिरवून घ्यायचं आणि तयार आहे आपली चमचमीत अंडा कढी, अगदी झटपट बनून तयार होते। तर तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील। तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला।